सकाळी सर्वांचीच गडबड होत असते. स्कूलचा डबा असो किंवा ऑफिसचा डबा असो, डब्याला काय द्यायचा हा प्रश्न पडतोच. आणि मुलांना टिफिनमध्ये पोळी भाजी तरी सकाळी नको असते. मग आज गव्हाचं पीठ वापरून आज पौष्टिक असा पोटभरीचा नाश्ता म्हणू शकता. चवीला रुचकर लागणारा, दिसायला तितकाच सुरेख आहे तितकाच तो पौष्टिक आहे. सकाळच्या घाई गडबडीत या धावपळीच्या याच्यात ना लाटायची गरज ना थापायची गरज, झटपट होणारा असा हा पदार्थ आहे. चला तर मग तो कसा बनवला तो पाहूया. त्यासाठी एक बटाटा घेतलेला आहे, त्याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. न शिजवता कच्चा बटाटा इथे वापरते, तो आपल्याला किसून घ्यायचा आहे. एका बटाट्याचा किस केला तर 7 ते 8 धिरडे किंवा चिला तुम्ही म्हणू शकता एवढे बनतात. मग मला जेवढे बनवायचे होते त्यासाठी एक बटाटा पुरेसा आहे. हा बटाटा जो आहे तो किसून घेते, कारण बटाट्याचा किस मी आज वापरणार आहे. थालीपीठ प्रत्येकाला थापता येत नाहीत किंवा सकाळी तितका वेळ नसतो. अशा वेळेला ना लाटायची गरज ना थापायची गरज, तर झटपट होतो आहे. अगदी 5 मिनटात पूर्वतयारी कोणतीही न करता आणि पोटभरीचा नाश्ता होऊन जातो. बटाट्याचा किस आहे तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे बघा, आणि अगदी कोरडा केलेला आहे. यामध्ये आता 1 वाटी गव्हाचं पीठ घालते आणि अर्धी वाटी डाळीचं पीठ इथे वापरलेलं आहे. तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ पण त्यामध्ये ॲड करू शकता. भरपूर अशी कोथिंबीर घातली. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली. चवीनुसार मीठ घालायचं त्यामध्ये. आता मसाल्यात काय, अर्धा चमचा हळद घालायची, 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड, थोडासा हिंग त्यामध्ये घालणार आहे, आणि 2 हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या बारीक कट करून घेतलेल्या त्यामध्ये घातल्या. 1 चमचा तीळ घातले आणि 1 छोटासा कांदा बारीक कट करून घेतलेला तो यामध्ये घातला. कांदा वापरल्यामुळे लसूण इथे वापरलेला नाही. थोडं थोडं पाणी घालून छान असं मिक्स करून घ्यायचं. डाळीच्या पिठाचा चिला बनवताना पिठाची कशी कन्सिस्टन्सी असते तसं आपल्याला हे सैलसर भिजवून घ्यायचं आहे. तर बटाट्याचा किस वापरला आहे, कांदा आहे, कोथिंबीर आहे, त्यामुळे जास्त सैलसर तर नाही आपण बनवू शकणार. आणि अशा पद्धतीने थोडंसं दाटसरच आहे बघा. आणि तुम्हाला पिठाची कन्सिस्टन्सी दाखवते. हे असंच बनवून घ्यायचं. गरज वाटली तर त्यामध्ये थोडंसं पाणी नंतर बनवताना ॲड करू शकता. 10 मिनटं साईडला ठेवा, किंवा असं जरी बनवायला घेतलं तरी चालेल. मी 5 मिनटासाठी साईडला ठेवलं होतं. गॅसवरती तवा ठेवला, 1 चमचा तेल घातलेलं आहे. तवा छान असा तापवून द्यायचा. नंतर त्यामध्ये आपल्याला हे बॅटर पसरून घ्यायचं आहे. हे बघा, थोडंसं मी पाणी घालून सैलसर केलं आहे, अशी कन्सिस्टन्सी हवी, आणि असं पसरून घ्यायचं बघा. पळीने एकसारखं जेवढं होईल एवढं पातळ पसरून घ्यायचं. जास्त दाट म्हणजे जाड जर झाला तर थोडंसं त्याची चव बदलते. क्रिस्पी असा कुरकुरीत व्हावा म्हणून हे बघा, जेवढं जमेल तेवढं पातळ पसरून घेतलेलं आहे. आणि बटाट्याचा किस घातल्यामुळे एवढंच तुम्ही पातळ तो बारीक म्हणजे पातळ असा करू शकशील. जास्त याच्यापेक्षा पीठ आपल्याला पसरवते. झाकण ठेवली आणि 1 मिनटासाठी वाफ दिली, आणि छान एका बाजूने खरपूस असा भाजलेला आहे. वरून थोडंसं तेल सोडते आणि दुसरी बाजू पलटून दोन्ही बाजूने छान खरपूस होईपर्यंत भाजून घेते. पलटून दोन्ही बाजूने भाजून घेतला बघा. तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर करू शकता. आणि बघा छान भाजला येतो आणि खरपूस असं झालेलं आहे. तुम्ही याला चिला म्हणा किंवा धिरडे म्हणा, छान असे चवीला होते. आणि सर्व पिठाचे मी अशाच पद्धतीने धिरडे बनवून घेतले बघा. सकाळची घाई गडबड आणि मला पण टिफिन भरायचे असतात, त्यामुळे मी एकाचाच व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्यासोबत. सर्व अशाच पिठाचे मी बनवून घेतलेले आहेत. हे धिरडे तुम्ही पुदिन्याची चटणी आहे त्यासोबत, सॉससोबत खाऊ शकते, किंवा दह्यासोबतही खूप छान असे चवीला लागतात.